मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनमध्ये एका प्राध्यापकाची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली आहे। आलोक सिंग असं प्राध्यापकाचं नाव आहे। पोलिसांनी आरोपी ओमकार शिंदेला 12 तासात बेड्या ठोकल्यात। ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपीने प्राध्यापकावर हल्ला केला आणि त्यामुळे त्यांच्या पोटातून प्रचंड रक्तस्राव झाला। त्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मालाड रेल्वे स्टेशनवर आज एका प्राध्यापकाची हत्या करण्यात आली आहे आणि तिथली या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, अतिशय धक्कादायक ही दृश्य आहे, तर काय नेमकं या दृश्यांमध्ये दाखवण्यात येत आहे, काय अधिक माहिती? निश्चितच काल आलोक सिंग यांची जी हत्या झाली होती, या हत्येचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण सर्वप्रथम समोर आणलेला आहे। साधारणपणे 5:45 वाजण्याच्या सुमारास ही हत्या झाली होती। मालाड प्लॅटफॉर्म क्रमांक 1-2च्या दरम्यान जेव्हा उतरताना हा वाद झाला होता। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र जो शिंदे नावाचा जो आरोपी आहे, या ओमकार शिंदेच्या हातामध्ये जे शस्त्र होतं, धारदार शस्त्र होतं, या शस्त्राच्या साह्याने जो हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यामध्ये प्रचंड असा रक्तस्राव झाला होता आणि यामुळे रक्ताच्या थारोळ्या आलोक सिंग हे पडले होते। त्यानंतर त्यांना जवळच्या शताब्दी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। हा जो हल्ला झाला, हा हल्ला होत असतानाचा सीसीटीव्ही हा सर्वप्रथम आपण साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी दाखवलेला आहे। अत्यंत क्रूर पद्धतीने हा जो हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यामध्ये ओमकार शिंदेकडून जो आहे तो तीक्ष्ण अशा शस्त्राने आलोक सिंगवरती हल्ला करण्यात आला होता आणि यामध्ये जखमी अवस्थेत ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि त्यानंतर जवळ उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि जीआरपी रेल्वे पोलिसांनी ताबडतोब त्यांना जे शताब्दी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं। संजय जी, हे सीसीटीव्ही फुटेज आपण साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहतोय। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना घडली आहे, त्यावेळी कुठलाही या ठिकाणी पोलीस अधिकारी किंवा कुठलाही जवान या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। त्याची कारणं नेमकी काय? संजय, माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर आपण पाहू शकतो मालाडमधली ही दृश्य आहेत। आपले प्रतिनिधी संजय यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र मालाडमधील हत्येचा सीसीटीव्ही फुटेज तुम्ही साम टीव्हीच्या या स्क्रीनवर पाहू शकता। अतिशय धक्कादायक आणि विदारक अशी ही घटना आहे। सकाळीच एक प्राध्यापक आपल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी बाहेर पडतो आणि क्षुल्लक कारणावरून त्याचा एका व्यक्तीसोबत वाद होतो आणि या वादातून त्याला आपला जीव गमवावा लागतो। खरं तर ही खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे। मात्र ही घटना घडली त्यावेळी या ठिकाणी कुठलाही आरपीएफचा जवान पाहायला मिळत नाहीये। या घटनेनंतर तात्काळ तिथे उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी या प्राध्यापकाला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, मात्र हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर ही घटना नेमकी कशी घडलेली आहे, हा घटनाक्रम नेमका काय आपण समजून घेऊयात। मालाड रेल्वे स्टेशनवर किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या करण्यात आलेली आहे। पोटामध्ये चाकू खुपसून आलोक सिंग नावाच्या एका व्यक्तीची हत्या झाली आहे। आलोक सिंग हे मुंबईतील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते। आरोपी चाकूने वार करून फरार झाल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। तर पोलिसांकडून आरोपी ओमकार शिंदे याला अटक करण्यात आली। तर आलोक सिंग लोकलनं विलेपार्लेहून बोरीवलीकडे जात होते। आलोक सिंग विलेपार्लेतील नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये कार्यरत होते। 2024 पासून नरसी मोंजी कॉलेजमध्ये ते गणिताचे प्राध्यापक आहेत। आलोक सिंग शांत, दयाळू, सभ्य असल्याची सहकारी आणि नातेवाईकांनी माहिती दिली। आलोक सिंग कधीही युक्तिवाद किंवा भांडणात पडत नव्हते, अशी माहिती देखील त्यांच्या सहकार्यांनी दिली। आलोक सिंग यांच्या वडिलांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांसाठी देखील काम केल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आलोक सिंहांचे 2 वर्षापूर्वीच लग्न झालंय। मुंबईमध्ये पत्नीसोबत ते राहत होते। तर विलेपार्ले स्टेशनवरून बोरीवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये ते बसले।
आणि धक्का लागल्याच्या वादातून आरोपीकडून आलोक सिंग यांच्यावर हल्ला झाला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.